नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 8 फेब्रुवारी पाहूया टॉप 10 घडामोडी। दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झालेत। आम आदमी पार्टीची सत्ता ही दिल्लीतील संपुष्टात आल्याचं पाहायला मिळालं। अरविंद केजरीवाल यांना हॅट्रिक काही करता आलेली नाहीये। दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून भाजपने जोरदार मुसंडी मारत अक्षरशः हिसकावून घेतली। दिल्लीकरांच्या मनात नेमकं काय होतं याचा अंदाज अखेर समोर आला। या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे दिग्गज नेतेही पराभूत झाल्याचं पाहायला मिळालं। यात आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि सोबतच मनीष सिसोदिया यांचा दारुण पराभव झालाय। दिल्लीतील सत्ता हातून निसटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली। मी सर्व विजेत्यांचं अभिनंदन करतो। मला आशा आहे की विजयी उमेदवार लोकांच्या अपेक्षा या पूर्ण करतील। गेल्या 10 वर्षात जनतेसाठी केलेलं काम त्यांच्या समोर आहे। जनतेचा निर्णय आम्ही मान्य करतोय। आम्ही आता सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलंय। आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलो नाहीये असं देखील त्यावेळी ते म्हणाले। दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दारुण पराभव झालाय। या निवडणुकीत भाजपने 47 जागांवर मुसंडी मारली असून आम आदमी पक्षाने 22 जागा जिंकल्यात। त्यामुळे तब्बल 26 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता भाजपने पुन्हा दिल्लीचं सिंहासन ताब्यात घेतलंय। दरम्यान या निकालावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली। अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचा दारुण पराभव केल्यानंतर आता अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। त्यांनी एक्स पोस्ट करत दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी हेच आहेत। दिल्लीच्या जनतेनं खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा शीश महल हा उद्ध्वस्त करत दिल्लीला आपदा मुक्त केलाय। जे लोक दिलेले आश्वासनं पाळत नाहीत अशा लोकांना दिल्लीच्या जनतेने चांगलाच धडा शिकवलाय असा देखील टोला त्यांनी लगावलाय। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 47 जागांवर मुसंडी मारली। दरम्यान या निकालानंतर आता आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलंय। इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या इगोमुळे भाजपचा विजय झाल्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच इंडिया आघाडी असती तर भाजपा 20 जागांवर वर देखील गेली नसती असा देखील टोला रोहित पवारांनी लगावलाय। त्यांनी एक्स पोस्ट करत या संदर्भात लिहिलं आहे, दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन। 15हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचं मताधिक्य 3ऱ्या क्रमांकाच्या उमेदवारी मिळवलेल्या मतांपेक्षा कमी आहे। ही सर्व आकडेवारी बघितली तर इंडिया आघाडी असती तर भाजपा 20 जागांवर देखील गेली नसती असा देखील ट्विट त्यांनी केलाय। दिल्लीतील निकालानंतर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली। ज्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन केला तेव्हापासून आमचा संवाद बंद झालाय असं देखील अण्णा हजारे म्हणाले। अण्णा हजारे यांचा हात पकडून पुढे आलेल्या केजरीवाल यांनी नंतर भ्रष्टाचाराची साथ दिली। त्यांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा आता दिल्लीकरांनी फाडल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। दिल्लीतील मराठी माणूस हा मोदींच्या मागे उभारल्याचं देखील त्यावेळी त्यांनी सांगितले। दिल्लीमध्ये 27 वर्षांनी भाजपने सत्ता मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या जनतेचं अभिनंदन देखील केले। हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास देखील असल्याचं त्यावेळी ते म्हणाले। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे। जयंत पाटील हा नीच आणि कपटी माणूस आहे। ते टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात, पण जयंत पाटील आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय। कवठे महाकाळमध्ये बहुजन समाजातर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात पडळकर हे बोलत होते। त्यावेळी त्यांनी यांच्यावर टीका केली। जयंत पाटील हे कपटी आणि नीच मनाचे आहेत अशी देखील टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस हा माणूस म्हणजे फक्त चाल टाकणारा माणूस आहे। इतका बेईमान होऊ नको। मला आणि मराठ्यांना हलक्यात घेऊ नको। रडायची वेळ आता आली आहे। आम्हाला चॅलेंज देऊ नको। वेळ पडली तर 4 कोटी मराठे रस्त्यावर येतील। खोटं बोलून आमचं उपोषण उठवलंय। आम्ही तुला मानलं होतं की आमच्याशी गद्दारी करणार नाहीये। तुमच्यावर विश्वास ठेवला असा घणाघात आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका आज पार पडल्या। भाजप विरुद्ध आप अशा अटीतटीच्या लढतीत भाजपचा विजय झाला।
नवी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली, तर आप पक्षाने 23 जागांवर समाधान मानावे लागले। विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला भोपळा आता फोडावा लागला नाहीये। त्यामुळे तब्बल 27 वर्षांनंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ हे फुललंय। या निकालानंतर दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचं निश्चित झालंय। दिल्लीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिली। देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात श्रीमंत मंदिर म्हणजे शिर्डीतील साई मंदिर। देशभरातील कोट्यावधी भाविकांची श्रद्धा साईबाबांवर आहे, परंतु साईबाबा हिंदू होते की मुस्लिम होते यावर काही वेळा वाद देखील निर्माण झाला होता। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संदर्भात प्रसिद्ध असलेले कालीचरण महाराज यांनी या विषयात आता उडी घेतली। ते म्हणाले, साईबाबा मुसलमान होते, या प्रचार प्रसाराला बळी न पडता साईबाबांची भक्ती करावी। साईबाबा हे कट्टर हिंदू देखील होते, असं विधान त्यावेळी त्यांनी केले।